भारतातील पहिल्या महिला हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे आणि किती नाही हे आपण विथिन प्रूफमध्ये पाहणार आहोत. बघा, पहिलाच प्रश्न घेऊन आलेला आहोत. भारतातील पहिला महिला मुख्य निर्वाचक आयुक्त कोण होत्या? बघा, प्रश्न कधी आलेला आहे? MPSC कंबाईन ग्रुप बी मध्ये, म्हणजे 2024ची ही जाहिरात होती आणि हिचा पेपर कधी झाला तर 2025ला पेपर झाला, म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्या लक्षात आलं MPSC कंबाईन ग्रुप बी मध्ये विचारलेला प्रश्न आहे. जवळपास तलाठी, पोलीस भरती, सरळ सेवा हर एक पेपरमध्ये आपल्याला हा अशा प्रकारचा प्रश्न पाहायला मिळणार, तो म्हणजे भारतातील पहिल्या महिला किंवा महाराष्ट्रातील पहिल्या महिला. ठीक आहे, तर हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. सोबतच टॉपिक शेवटपर्यंत पाहत राहा. जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. चालू करूया आपण टॉपिक. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी, बघा, प्रत्येक झोन म्हणजे क्षेत्रावाईज आपण प्रत्येक महिलांचं योगदान पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला आठवण ठेवण्यासाठी एकदम सोपं राहणार आहे. बघा, भारतावाईज सुरू करणार आहोत आपण, ते म्हणजे पहिल्या महिला घेणार आपण इंदिरा गांधी. बघा, असा कोणीही विद्यार्थी नसेल का इंदिरा गांधी त्यांना परिचय नसेल. भारताच्या पहिल्या कोणत्या प्रधानमंत्री, परंतु कशा होत्या? महिला. ठीक आहे, महिला प्रधानमंत्री होत्या. एक लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिक वाईज आपण काय करणार आहोत? एक्स्ट्रा माहिती कलेक्ट करायचा प्रयत्न करणार आहोत. इंदिरा गांधी ह्या कोणत्या सभागृहातून प्रधानमंत्री झाल्या होत्या हे देखील महत्त्वाचं आहे. बघा, राज्यसभा. ठीक आहे, लोकसभा कर्जा नका, राज्यसभेतून या प्रधानमंत्री झाल्या होत्या. त्यानंतर बघा प्रतिभा पाटील. आता बघा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. कोण होत्या? पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या, त्यामुळे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मीरा कुमारी, पहिल्या महिला लोकसभा स्पीकर. ठीक आहे, म्हणजे लोकसभेचे स्पीकर कोण होत्या? पहिल्या महिला मीरा कुमारी. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा सरोजिनी नायडू, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. आणि एक लक्षात ठेवा, राज्यपाल कुठल्या राज्याच्या होत्या? तर UP. ठीक आहे, उत्तर प्रदेश. हे देखील नोट डाऊन करा. प्रतिभाताई पाटील यांच्याबद्दल थोडीशी आणखी माहिती घेऊ. बघा, महाराष्ट्रातून होत्या. ठीक आहे, म्हणून हे महत्त्वाचे आहे आपल्या महाराष्ट्र लेवलसाठी. पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. आता बघूया आपण प्रशासकीय क्षेत्र. बघा, प्रशासकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण पाहणार आहोत तेव्हा आपल्या लक्षात येणार, बघा, अण्णा राजम मनोत्रा. आता बघा, हे नाव का बरं महत्त्वाचं आपल्याला? यामध्ये एक लक्षात घ्या, भारतातील पहिल्या महिला IAS आहे. ठीक आहे, IAS अधिकारी आहे. त्यानंतर किरण बेदी, हे तुम्हाला परिचय असेल, यांनी बरेचसे पुस्तक देखील लिहिलेले आहे. बघा, भारतातील पहिल्या कोण होत्या? ह्या महिला IPS. ठीक आहे, IAS होते का? बघा, IAS आणि IPS मध्ये डिफरंट आहे, हे लक्षात घ्या. IAS तुम्हाला विचारल्यास ते कोण होणार? मनोत्रा. ठीक आहे, मल्होत्रा होणार. त्यानंतर आपल्याला IPS विचारल्यास किरण बेदी करायचं. ठीक आहे, असा जो छोटा छोटा फरक आहे ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घ्या. आता बघा, महाराष्ट्रात विचार केला आपण तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणाचं नाव माहीत पडणार, ते म्हणजे कुमुदिनी काटदरे. बघा, हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. का बरं महत्त्वाचं आहे? महाराष्ट्रातील पहिल्या महिला IAS आहे. बघा, कंपॅरिझन आपण भारत आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये करणार आहोत. बघा, तुम्हाला जेव्हा भारताचं विचारलं तेव्हा काय येणार? अण्णा राजम मल्होत्रा. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचं विचारलं तेव्हा तुम्ही काय करणार? काटदरे. ठीक आहे, या प्रकारचं कंपॅरिझनमध्ये अभ्यास करा, जेणेकरून कुठंच प्रश्न तुमचा जाणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, न्यायिक क्षेत्र, ज्युडिशियल क्षेत्र आपण पाहणार आहोत आता. फातिमा बीबी. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, फातिमा बीबी यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आहे. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या, यांना नुकताच काय झालेलं आहे? पद्म अवॉर्ड मिळाला आहे. पण कोणता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या. त्यानंतर लीला सेठ. आता लीला सेठ काय आहे? तर भारतातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहे. बघा, ह्या कशा आहेत? मुख्य न्यायाधीश आहे. परंतु एक लक्षात घ्या, हे काय? हायकोर्टातल्या. ठीक आहे, उच्च न्यायालय ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, उच्च न्यायालयातल्या. आणि हे काय? सर्वोच्च न्यायालयातल्या. हे देखील नोट डाऊन करा. त्यानंतर आपण घेणार आहोत क्रीडा क्षेत्र, अत्यंत महत्त्वाचं. ठीक आहे, PT उषा. आता बघा, PT उषा हे कोणत्या गेम खेळते हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा, म्हणजे जसं कसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत राहाल त्यानंतर तुमचा आत्मविश्वास आणि अभ्यास करायची प्रवृत्ती वाढणार आहे. बघा, भारतातील पहिल्या महिला धावपटू स्टार. ठीक आहे, त्यानंतर बघणार आपण सानिया मिर्झा, भारतातील पहिल्या महिला टेनिस स्टार आहे. ठीक आहे, कर्णम मल्लेश्वरी, हे नाव आपण परिचित आहे. का बरं? बघा, ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला भारतीय. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघणार आपण महाराष्ट्राबद्दल. ठीक आहे, अंजली भागवत. आता हे नाव का बरं महत्त्वाचं आहे? बघा, महाराष्ट्रातील अग्रगण्य, ठीक आहे, महिला नेमबाज आहे. ह्या देखील नोट डाऊन करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला आयोग विचारतात वारंवार. ठीक आहे, त्यानंतर समाजसेवा आणि शिक्षण म्हणजे सोशल आणि एज्युकेशन, याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सावित्रीबाई फुले. बघा, 3 जानेवारी महाराष्ट्रामध्ये कुठला दिन साजरा करून केला जातो हे देखील महत्त्वाचं आहे. हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या. ठीक आहे, भारतातील पहिल्या महिला शिक्षक आहे. ठीक आहे, भारतातील, महाराष्ट्राने म्हटलं का नाही, भारतातील. ठीक आहे, त्यानंतर आनंदबाई जोशी, हे सर्वांना परिचित आहे, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहे. ठीक आहे, यांनी अमेरिकेमध्ये जाऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे, डिग्री घेतलेली आहे डॉक्टरची. त्यानंतर बघा, पंडित रमाबाई. आता बघा, पंडित रमाबाई यांचा परिचय तुम्हाला चांगल्या तरीकेने असणार, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही करता. पहिल्या महिला संस्कृत पंडित आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, ताराबाई शिंदे, पहिल्या महिला स्त्री वाद्य लेखिका आहे. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा, विज्ञान आणि अंतराळ, हे देखील महत्त्वाचं आहे. कल्पना चावला, सर्वांना नाव परिचित आहे, अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहे. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पुरस्कार आणि विशेष, बघा, अवॉर्ड्स, याच्यामध्ये पाहणार आपण भानू अथय्या, अत्यंत महत्त्वाचं. का बरं? ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहे. लता मंगेशकर. ठीक आहे, भारतरत्न जिंकणाऱ्या पहिल्या महिला गायिका. ठीक आहे, आता मला एक सांगा कमेंटमध्ये तुम्ही, का लता मंगेशकर यांना 2000 कितीमध्ये भारतरत्न मिळालेले? अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला एक्झाम दृष्टीने महत्त्वाचा आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबत बेल आयकॉन ऑन करा आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जाऊन तिला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.